हॅलो फ्रेंड, माँ की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मँगो आईस्क्रीम करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी हे बघा, एक आंबा घेतलाय, त्याचा सगळा पल्प काढलाय मी। आता ह्याच्यामध्ये साखर घालते। साखर थोडी जास्तच टाका, का तर एखाद्या वेळेस आंबा आंबट असते। हे बघा, ह्याच्यामध्ये साखर टाकली मी। ह्याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची थोडी। हे विलायची पावडर टाकली ह्या चमच्याने, अर्धा चमचा। ह्याच्यामध्ये मध टाकायचा थोडा, टेक्स्चर एकदम मऊ येते, मऊ मुलायम केक होत, हे आईस्क्रीम चांगला होते। आणि ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा दूध पावडर टाकायची, मिल्क पावडर टाकायची। मी घेतलं नाही, आता मी मिक्स करताना तुम्हाला दाखवते। आता हे मिक्सर मधून काढते मी, आणि हो काही दोन आईस्क्रीमचे पॉट घेतले, त्याच्यामध्ये ठेवणार आहे आता मी आईस्क्रीम। जास्त झालं तर एखाद्या वाटीमध्ये ठेवणार आहे, माझ्याकडे आहेत असे डबे। आता मी हे मिक्सर मधून काढते। हे बघा, असं हे ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही, दोन्हीमध्ये पाणी न टाकता हे रस काढलेला आहे आंब्याचा। आता ह्याला ना असं कव्हर करणार आहे। माझ्याकडे कॉइन पेपर नाही आहे, संपलाय। कव्हर करणार आहे ह्या दोघांना पण असं। पाहिजे तर वरी चम्मच ठेवणार आहे, नाही तर चमच्याने खायचं स्टीलचं। आता हो ह्याला कव्हर करायचं ना, हे असं कव्हर केलं, असं झाकून ठेवायचं। ह्या दोन्हीमध्ये काढले बरं का मी आईस्क्रीम। मी मिल्क पावडर टाकलं नाही, का तर रस खूप जाड होता, म्हणून मिल्क पावडर टाकलं नाही। तुम्ही थोडं इसळून जरी टाकलं पाणी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिल्क पावडर टाकावं। ते पाणी टाकलं की त्याचं आईस तयार होते बरं। आता हे ना मिक्सर, हे आता फ्रीजमध्ये ठेवते, 6 ते 7 घंट्यांनी परत काढते। आईस्क्रीम तयार होते। तुम्हाला ह्याच्यावर ड्रायफ्रूट टाकायचं असेल तर टाका, काजू, बदाम, मनुके, अक्रोड। माझ्याकडे ड्रायफ्रूट आवडत नाही, म्हणून मी नुसतंच ठेवले, ड्रायफ्रूट नाही आहे। हे बघा, नुसतंच ठेवले। जाड आहे चांगलं। साखर, विलायची, मध टाकलं ह्याच्यामध्ये। मध टाकावं लागतं, टेक्स्चर एकदम मऊ आणि मुलायम येते, म्हणून टाकावं लागतं। आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते, 6 ते 7 घंट्यांनी तुम्हाला दाखवते परत। आता हे बघा, ह्याप्रमाणे आईस्क्रीम तयार झाले बरं का। 6 ते 7 घंटे झालेत मला ठेवून, छान तयार झाले। ह्याच्यामध्ये बर्फ तयार झाला नाही, आईस तयार झालं नाही, काय नाही, खूप मस्त तयार झाले। आणखीन याला ठेवायचे, मला खाजा कोणी नाही आता सध्याला, मी मध्ये ठेवणार आहे। माझं जे आंब्याच्या रसापासून केलेलं आईस्क्रीम तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे आंब्याचं आईस्क्रीम कसं वाटलं। झटपट आणि सोपं आहे। धन्यवाद।